देवा मी आणू का, मी करू का हे तुमचं भावा बहिणीचं बिघडलेलं दुरुस्त करू का सगळं आणतो द्रौपदीला. भगवंत म्हणाले जा भीमा, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू आणशील द्रौपदीला, जा. जातो म्हणाले, पण त्या बदल्यात मला काय मिळणार, कारण तुमचा न्याय आहे ना, पहिले देव फिरले, मला काय देणार, मी तुमचं एवढं मोठं काम करणार, मला काय मिळणार. भगवंत म्हणाले माग तुला काय हवं ते. कल्पना करा ना, त्याच्या जागी आपण असतो तर, म्हणजे मी तर लोकसभेचं विधानसभेचं एखादं तिकीटच मागितलं असतं, हे की नाही. आम्ही अशीच मागणी आमची मागतो. तुकोबराय म्हणतात ह्याची दान दे का देवा तुझा, आम्ही म्हणतो लाखभर रुपये पगार व्हावा, जमल्यास इन्कम टॅक्स बुडवता यावा आणि यातूनही सही सलामत सुटलो तरच म्हणून काही ना आवडी. हे आमचं मागणं आहे मंडळी. फरक आहे ना मागण्यामध्ये. संतांचं मागणं विलक्षण वेगळं होतं, निष्काम भक्ती होती. आम्ही मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्व देतो. आता भीमानी काय मागावं या प्रसंगामध्ये भगवंताकडे म्हणाला, देवा द्यायचंच असेल तर एक दे. ऐका बरं, भीमानी सांगितलं भगवंता काय देशील मला, जेवढं प्रेम द्रौपदीवर करतोस ना तेवढं प्रेम माझ्यावर करावं लागेल, तेवढं प्रेम माझ्यावर कर. भगवंतांचे डोळे पाणावले. भगवंत म्हणाले अरे वेडा की काय तू, तुझ्यावरही तेवढंच प्रेम करतो. नाही म्हणाले देवा, खरं सांगा. नाही, कारण द्रौपदीवर कसा बंदार उपाय आहे, आमच्यावर असेल 20 पैसे 40 पैसे. अहो भगवंत भक्तासाठी एवढा तळमळतोय मी आजपर्यंत पाहिलं नाही मंडळी, आजपर्यंत पाहिलं नाही. भीम सांगतो, तुलसीदासजी म्हणतात ओठ कंठ चले नहीं, जिव्हा रटे न राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. गोंदवलेकर महाराज आजारी पडले, गोंदवल्यातला राम रडला होता बरं का, डोळ्यातले घळघळ अश्रुधारा वाहत होत्या. भगवंताला चैन नाही पडत, भक्ताला जर भक्ताचं थोडं जरी बिघडलं असं काम तरी भगवंताला करमत नाही. भागवतामध्ये भगवंत किती काळजी घेतो भक्ताची याचं भगवंतांनीच वर्णन करून सांगितलंय की जो भक्त आयुष्यभर माझी आठवण ठेवतो, स्मरण ठेवतो, शेवटच्या काळामध्ये काही कारणांनी त्याला माझं विस्मरण झालं ना तर मी त्याला माझं स्मरण करून देतो, मी त्याची पूर्ण काळजी घेतो. हे आश्वासन आहे परमेश्वराचं. आणि ते आश्वासन निवडणुकांमधलं आश्वासन नाहीये, साक्षात गोपाल कृष्णांचं आश्वासन आहे. सगळा योगक्षेम वाहतोय. आणि या प्रसंगामध्ये भीमानी मागितलं देवा माझ्यावर तेवढंच प्रेम कर. गोपाल कृष्ण म्हणाले जा भीमा, केलं तुझ्यावर तितकंच प्रेम केलं, मी आणतो द्रौपदीला. म्हणून वळला भगवंत म्हणाले ए भीमा थांब म्हणाले. का? कारण भीम ही व्यक्तिरेखा महाभारतामध्ये आपल्याला माहितीये, कारण आपण कीर्तन श्रवण नेहमी करणारी मंडळी आहे. पण बऱ्यापैकी भीम ही व्यक्तिरेखा आमच्या ललित कादंबरीकारांनी